श्री स्वामी सप्तशती अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ओम स्वामी समर्थ. नमो सर्वसिद्धाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्ञानम आजानुबाहु विशालनेत्रम अनंत ब्रह्मांडकार स्वरूपकम भक्तकामदकल्पद्रमु कामधेनुं स्वामी समर्थम शिरस नमामि. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अनेक पहा लीला करती गाणगापुरी राहती भक्तोद्वारा कारणे. अवतार कार्य पूर्ण होत गाणगापुराहुनी निघत श्री शैल्य पार्वती येत महास्वामी अवधरा. मल्लिकार्जुना ते पाहून स्वामी जाती कर्दळीवनी 300 वर्षे तप करुनी पुन्हा उठती अवधरा. अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत कुऱ्हाड हातातून सुटत पडे एका वारुळावरी. वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्थ. कुऱ्हाड मांडीवरी पडित जागृत ऐसे होती ते. भिल्लासी देवनी आशीर्वचना करीती तेथोनी प्रयाण. हिमालयात जाऊनी काही काळ राहती ते. हिमालयात स्वामी समर्थ योग्यांचे दर्शन देत राहती एका गुहेत. नवल तेथे वर्तले. योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ. 2 वाघ येऊनी तेथे श्रवणालागी बैसले. समर्थ म्हणती वाघाप्रत का हो प्रकांड पंडित गजावरी बैसोनी फिरत जयपत्र घेत होताना. श्रोते व्हावे सावधान 8वावे गुरुचरित्राख्यान. 2 ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवी. ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थाप्रत येऊनी गुहेत मिळती ते. वाघांचे पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणती ती विक्रमयती प्रत छळले होते आम्ही हो. आम्ही बैसलो पालखीत ते विक्रमयतीस चालवीत नेले गाणगापुरात वाद करण्याला गुण. नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमुची जिरवित तो जन्म आमुचा जव संपत ब्रह्मसंबंध जाहल. अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनीत. वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी. आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हा लागोन. तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखिले आम्ही तुम्हासी. ऐसे म्हणून वाघ समर्थ चरणावरी लोळत सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरू. म्हणती पुढील जन्मात पंडित व्हाल काशीत तेथे दर्शन मिळत ऐसे सांगती तयांना. हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीत असे. परी न होई दर्शन उपकेतो जीवा लागून गंगेत करण्यात आत्मार्पण सिद्ध पाहतो झाला. तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत येथे येऊनी भेटावे. ऐकून आकाशवाणी योगी तृप्त झाला म्हणे अरण्यात जाऊन गुहा पाहतो शोधित असे. तव एका गुहेत बैसले दिसते स्वामी समर्थ. योगी साष्टांग दंडवत करोनी नमन करीत असे. 3 शिर 6 हात आकाशवर्ण रूप दिसत समाधी योग्यासी लागत तृप्त पाहतो होत असे. काही काळ हिमालयात जडमूढ जीवा उद्धारित कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ उद्धारा. छेलाखेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत श्री स्वामी समर्थ प्रकट होते तेथवरी. 8 वर्षाचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत अनेक लीला दावीत भक्ताद्वारा कारणे. श्री स्वामी समर्थ हिमालय जवळ संचार करीत चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना. हरिद्वार एक ब्राह्मण पुसे स्वामींसी आपण कोणत अति गर्वे करून पुसो लागे स्वामींना. स्वामी म्हणिती त्यासी सांगतो तुझ्या वृत्तांसी. तू व्याध होतासी मारिले अनेक जीवांना. दरोडे घातले अनेक पापे केले अनेक तुझी पाप वृत्ती न जात मारिले गायीस काल तू. ऐसे ऐकोनी वचन थरथर कापे ब्राह्मण होई पश्चात्ताप पूर्ण त्या ब्राह्मण त्यावेळी. स्वामी तीर्थ देती गाय जिवंत करीती द्विजा सन्मार्ग लाविती ऐसा दयाळू श्री गुरु. एक दिनी एक भक्त स्वामींसी आपुल्या घरी नेत स्वामी त्या ते दाखवित एक सर्प गृहा माझी. पाहुनी सर्प तेथवरी मारावयासी धावती सारी. स्वामी म्हणती सत्वरी मारू नका म्हणून या सर्पासी त्या उचलता आणि भक्ता ते सांगत हा तुझा बाप असत सर्पयोनी माझारी. तुझे संरक्षण करीत आहे हा येथे प्रत ऐसा भक्ता सांगत समर्थ स्वामी तेथवरी. सर्प पायी लागत मुक्ती द्या म्हणून प्रार्थित तव त्यासही मुक्त केला पहा स्वामींनी. असता स्वामी हिमालयात नवल तेथे वर्तल पारधी गोळ्या झाडत पाहुनी कळप हरिणांचा. परी गोळ्यानं लागत सर्व हरिणे बागडत येती चरत चरत स्वामी जवळी ते धवा. हरिणांचे कळपात बैसले दिसते स्वामी समर्थ. पाहुनी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले. परी समर्थ हसत हरिणेही तेथे खेळत सर्व गोळ्या व्यर्थ होऊन जाती तेथवरी.
जो समर्थांचा अंकित मृत्यू त्यास काय करीत, दोन खडे समर्थ फेकित लक्षोनिया पारध्यांना. तव ते होती स्तंभित, भूमीसी चिकटोनी जात, मग स्वामींसी चरण येत, दया करा म्हणोनिया. स्वामी म्हणती त्यासी आचरा अहिंसा व्रतासी, तेणे सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चयी. असो शिकारी गेले स्वामी कळ पापाशी आले, सर्व हरिणे म्हणाले उद्धार होईल तुमचा हो. पुढील जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हा प्रत, आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चयी. ऐसे म्हणून कळपाप्रत आनंदाने जा म्हणत, स्वामी तेथोनी मग निघेत. स्वामीही आपल्या गुहेत ज्ञानस्तपा झाले. काही काळ हिमालयात गुप्तरूपे तप करीत, तेथोनी मग निघत दक्षिण दिसे श्री श्री स्वामी. अनेक तीर्थे सिद्ध करीत, स्वामी येती द्वारकेत, पाहुनी वेरावळ सोमनाथ नाथ द्वारा पाहिले. तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी बैसत, भक्ती होती विस्मित पाहुनी लीला स्वामींची. तैसेची अबू पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर काही काळ लोकाद्धार करीत तेथे राहिले. अनेक तीर्थे स्थाने पाहत, मंगळवेड्यासी येऊनी राहत, ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त ज्ञानी स्वामींसी पाहत, मानसपूजा करीत प्रतिदिन नित्य स्वामींचे. एकदा असता ज्ञान करीत, शालिग्राम त्यासी देत, ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगती तयाला. देव मामलेदार मनी म्हणत, कोणीही योगी समर्थ, ज्ञानी मजला दिसत, पूजा माझी स्वीकारती. ऐसे मनी चिंतित, तव स्वामी प्रकट होत, मंगळवेड्यासी यावी म्हणत, शालिग्रामा ते घेऊन या. मंगळवेड्यासी जाई भक्त, ज्ञान करी अरण्यात, शालिग्राम आणला का ध्वनी येत, नेत्र उघडोनी पाहत असे. पाहता स्वामी समर्थांची मिठी घाली चरणासी, म्हणे दत्तप्रभू आपण येथे अरण्यात राहता का. चला मजे सवे म्हणत, दत्तप्रभू उत्तर देत, अक्कलकोटी राहीन म्हणत, काही काळानंतर मी. पूर्वजन्मींचा तव योगमार्ग तोची दिदला तुझ प्रत, तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या. ऐसे सांगूनी स्वामी समर्थ तेथेची पा होती गुप्त, देव मामलेदार विस्मित होनी जाती ते धवा. जनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळ वेड्यात, एकादशीशी वारी करीत पंढरपुरा जात असे. जनाबाई वृद्ध झाली परी वारी न सोडली, विठ्ठल रखुमाऊली अंतरी सदा द्यात असे. एकदा आषाढ वारीसी जनी चालिली पंढरपुरासी, वर्दळ वारशा मार्गासी अतिपा होत असे. जनी म्हणे विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेसी, कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या प्रार्थित असे. ऐसी प्रार्थना करीत तव प्रकटले स्वामी समर्थ, म्हणती जने चराचर पाहल विठ्ठल भरलेला. ऐसे म्हणून वरदहस्त जनाबाईंच्या शिरी ठेवीत, तत्काळ समाधी लागत ऐसी लीला स्वामींची. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत, श्रवणे पठणे भाग्यवंत भक्त पाहोत असे. अडली कामे पूर्ण होती मनोरथ, कृपा करी स्वामी समर्थ पठण करीती ग्रंथांचे. अध्याय पहिला ओवी संख्या 7. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.